सावळ्याची जणू सावळी 27 सप्टेंबर प्रोममध्ये तिलोत्तमाचं ऐश्वर्य बघून जगन्नाथचा जळफळाट होत असतो. फक्त जगन्नाथचा नाही तर त्याच्या बायकोचा पण. ती मेंदळे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं बघायचंय मला. आता तारा स्टेजवर गात असते आणि स्टेजमागे सावळी गात असते, माझी माहेर पंढरी. तेवढ्यात जगन्नाथचे माणसं गाडीचं पेट्रोल फोडतात आणि सगळीकडे पांगवतात. आता जगन्नाथ घड्याळात बघतो. इकडे ताराच्या आवाजाने सगळेच मोहून गेलेले असतात आणि सगळेजण तिचं भरभरून कौतुक करतात. आता लायटरने आग लागते आणि जगन्नाथ तुळशीची माळ घेऊन नमस्कार करतो. सावळी गाता गाता एवढी मग्न होते की आग लागली याचं तिला भान पण राहत नाही. पण स्टेजवरची तारा मात्र आग लागल्यानंतर लगेच पळ काढते, पण गाणं मात्र चालू असतं. हे बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. आग लागल्यानंतर सगळेच लाईट बंद होतात. आता सावळी भानावर येते आणि इकडे तिकडे बघायला लागते. अंधाराला घाबरून सारंग इकडे तिकडे पळायला लागतो आणि आवाज देत असतो, आई आई. त्याबरोबर त्याला आठवतं एक लहान मुलगी पण आई आई म्हणून कान दाबून मोठ्याने ओरडत असते. म्हणजे सारंगसमोर नक्कीच काहीतरी घटना घडलेली असते. आता सारंगला मारण्यासाठी जगन्नाथ येतो, पण तेवढ्यात साऊ अप्पू अप्पू करत इकडे तिकडे पळत असते आणि ती बघते सारंग आणि जगन्नाथला. इकडे तिलोत्तमा म्हणत असते, सारंगला बघा, सारंग कुठे? आता सारंगच्या अवतीभोवती सगळीच आग लागते आणि सारंगला चक्कर यायला लागते. तेवढ्यात साऊ समोर येते आणि सारंग तिच्याकडे बघत असतो. आता साऊने सारंगला वाचवल्यानंतर तिलोत्तमा सावळीचा रंगरूप सगळाच विसरणार आणि माज उतरणार भैरवीचा. हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.